नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत आणि या बुलेटिनमध्ये आपण विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या पाहणार आहोत। आढावा घेऊयात दुनियादारीमधून। दक्षिण सिरियामध्ये सोमवारी इस्रायलनं दारा शहरासह अनेक ठिकाणांवर हल्ले केले। या भीषण हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आणि या हल्ल्यामध्ये 4 मुलं, 1 महिलेसह 14 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर या भीषण हल्ल्यात परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। काही जणांच्या घरातल्या जीवनोपयोगी वस्तूंचं नुकसान झाल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ सुद्धा आली आहे। गाझामध्ये युद्धबंदीनंतर इस्रायलनं सर्वात मोठा हवाई हल्ला केला। यावेळी इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये किमान 200 लोकांचा मृत्यू झालाय। गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे। युद्धबंदीनंतर गाझामध्ये झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे आणि या हल्ल्यानंतर हमासने इस्रायलला इशारा दिलाय। गाझामध्ये इस्रायलचे नवीन हल्ले युद्धबंदीचं उल्लंघन आहे आणि त्यामुळे पोलिसांचं जीवन धोक्यात येऊ शकतं असं सुद्धा हमासने म्हटलेलं आहे। युद्धविराम वाढवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेमध्ये विशेष प्रगती न झाल्यामुळे नेतन्याहू यांनी हल्ल्याचा आदेश दिला। इस्रायलनं हमासवर नवे हल्ले सुरू केलेत आणि बंधकांच्या सुटकेसंदर्भात सुरू असलेली चर्चा रखडल्यानंतर इस्रायलनं लष्करी बळ वाढवण्याचं आश्वासन दिलंय। गाझामध्ये हमासवर हल्ला करण्याच्या सूचना लष्कराला दिल्यात अशी माहिती इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे। हमासने आपल्या बंधकांची सुटका करण्यास वारंवार नकार दिला आणि त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्षीय दूत स्टीव्ह विटकॉफ आणि मध्यस्थांकडून मिळालेल्या सर्व ऑफर्स नाकारल्या। त्यामुळे हे घडल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलंय। पॅलेस्टिनी व्यक्तीनं आपल्या उद्ध्वस्त झालेल्या घरामधील ढिगाऱ्याचा वापर करून गाझामध्ये घर बांधलंय। जिहाद अबू युसुफ विस्थापित झाल्यानंतर वर्षभरात तो परत आला तेव्हा त्याला ढिगाऱ्यापेक्षा जास्त काहीच दिसलेले नाही आणि यावेळी इतर विस्थापित कुटुंबांसह तंबूत राहण्यापेक्षा आपल्या जुन्या घराच्या ढिगाऱ्यामधील साहित्याचा वापर करून छोटंसं घर बांधण्यास त्याने सुरुवात केली। दरम्यान इस्रायल हमास युद्धामुळे संपूर्ण गाझा पट्टी उद्ध्वस्त झालेली होती आणि तिथल्या 22 लाख रहिवाशांपैकी 90% नागरिक विस्थापित झाले। तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं चीनी लष्करी ड्रोन आणि जहाजांचे दुर्मिळ व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल केलेत। यामध्ये चीनच्या नौदलाने केलेल्या लष्करी सरावाचा समावेश आहे आणि या व्हिडिओमध्ये चीनी नौदलाच्या कारवायांचा बारकाईने आढावा सुद्धा घेण्यात आलाय। तैवान हवाई दलाच्या F-16V आणि P-3C ओरियन्समधून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये क्लाउड शॅडो WZ-10 हा ड्रोन आणि CAIG विंगलुंग 2 दिसत आहेत। अमेरिकेमध्ये ओक्लाहोमा राज्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे वणवा लागला आणि जोरदार वाऱ्यामुळे हे वणवे वाढतायत। ही आग इतकी भीषण आहे की जवळपास 1 लाख एकर जंगल जळून खाक झालंय आणि या आगीमुळे राज्यामधील 400हून अधिक घरांचं नुकसान सुद्धा झालंय। येत्या आठवड्यामध्ये या आगीचा धोका आणखी वाढू शकतो असा इशारा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलाय। राज्यामधील नागरिकांनी त्यांच्या घरांच्या आणि मालमत्तेच्या नुकसानीचं मूल्यांकन केल्याची माहिती सुद्धा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे। होंडुरासमधील बे आयलंड विभागात सोमवारी विमान कोसळलं आणि या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला। 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। रोआटनमधील जुआन मॅन्युएल गॅल्वेस विमानतळावरून विमानाने उड्डाण केलं। तिथून ते लासिबाकडे निघालेलं होतं तर हे विमान समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर समुद्रात कोसळलं। तांत्रिक बिघाड होता आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। 2 अल्पवयीन मुलांसह 15 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स या विमानामधून प्रवास करत होते। आजूबाजूच्या मच्छीमारांनी किमान 10 जणांना बचावल्याची माहिती आहे। बलुचिस्तानमध्ये वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे पाक सैन्यामध्ये भीतीचं वातावरण आहे। 2500 पाकिस्तानी सैनिकांनी नोकरीचा राजीनामा दिलाय आणि या परिस्थितीमध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्यासमोर सैन्याला एकसंध ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय। सैन्यामध्ये वाढती असुरक्षितता, सातत्याने नागरिकांचे होणारे मृत्यू आणि पाकिस्तानची ढासळलेली आर्थिक परिस्थिती यामुळे लष्करामधील सैनिकांचं मनोबल खचलं। अनेक सैनिक सौदी अरेबिया, कतार, कुवेत या देशांमध्ये आर्थिक सुरक्षितता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत।
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये बनावट कॉल सेंटर्समध्ये लोकांनी घुसून संगणक आणि लॅपटॉप चोरून नेलेले आहेत, तुटलेले आहेत आणि यावेळी पाकिस्तानच्या तपास संस्थेने बनावट कॉल सेंटरवर छापा टाकलेला होता. याच दरम्यान छापा टाकल्यानंतर स्थानिक लोकांनी कॉल सेंटर्समध्ये प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तू लुटलेल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये अनेक लोक कॉल सेंटरमधून संगणक आणि लॅपटॉप घेऊन पळून जाताना पाहायला मिळतात. कॉल सेंटरमध्ये फसवे व्यवसाय सुरू होते आणि त्यामध्ये परदेशी नागरिकांचा सुद्धा समावेश होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन भारत संबंधांसंदर्भात केलेल्या सकारात्मक विधानांचं चीननं कौतुक केलंय. संवाद हा मतभेदांपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे असं सुद्धा चीनने म्हटलंय. हत्ती आणि ड्रॅगन यांच्यामधील सहकार्य परस्पर यशासाठी एकमेव पर्याय आहे असं सुद्धा चीनने म्हटलंय. पंतप्रधान मोदींनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्याशी संभाषण केलं आणि या विधानांबद्दल प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी हे मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी गॅबार्ड यांना नुकताच संपन्न झालेल्या महाकुंभातील गंगाजल असलेली फुलदाणी भेट दिली आहे. दुसरीकडे गॅबार्ड यांनी पंतप्रधान मोदींना तुळशीची माळ भेट दिली आहे. त्यावेळी मोदी आणि गॅबार्ड यांच्यामध्ये प्रामुख्याने बंदी घातलेल्या खलिस्तानी संघटनेने सिक्स फॉर जस्टिस आणि त्यांच्या अमेरिकेत चालणाऱ्या भारतविरोधी कारवायांसंदर्भात चर्चा केली आहे. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. अमेरिकन गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी केलेल्या विधानावरून मोहम्मद युनूस सरकार संतापलेलं आहे. तुलसी गॅबार्ड यांच्या हिंदूंवरील अत्याचार आणि हत्यांच्या तसंच दहशतवादावरील वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. तुलसी गॅबार्ड यांचं हे विधान बांगलादेशच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणार आहे. आमचा देश नेहमीच शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक इस्लामिक परंपरेचा भाग राहिलाय असं सुद्धा बांगलादेशच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासंबंधी तसेच हिंद प्रशांत महासागरी प्रदेशामध्ये सहकार्याला चालना देण्यासंबंधी सोमवारी करार झाला. भारताच्या दौऱ्यावर असलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये यासंबंधी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि यावेळी मोदी यांनी न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या भारतविरोधी कारवायांकडे लक्सन यांचं लक्ष सुद्धा वेधलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि AI संशोधक लेक्स फ्रिडमन यांच्या पॉडकास्टची व्हिडिओ लिंक शेअर केली. 3 तास चाललेल्या या संवादात मोदींनी ट्रम्प यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. तसंच ट्रम्प सोबत असणाऱ्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. या ब्रॉडकास्टमध्ये मोदींनी 2019च्या हाऊडी मोदी कार्यक्रमाची आठवण सुद्धा सांगितलेली आहे. तसंच त्यांच्या नेशन फर्स्ट सारखा ट्रम्प देखील अमेरिका फर्स्टला प्राधान्य देतात असं मोदी पॉडकास्टमध्ये म्हणाले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन याची अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांनी त्यांच्या मुलाला दिलेली माफी अवैध घोषित केली आहे. हंटरला दिलेली माफी रद्दबातल असल्याचे ट्रम्प म्हणालेत आणि बायडन यांनी ऑटोपेन वापरून स्वाक्षरी केली आहे. ही माफी प्रभावी नसल्याचं ट्रम्प म्हणाले. ज्या लोकांना बायडन यांनी पद सोडण्यापूर्वी माफ केलेलं होतं त्यांना आता चौकशीला सामोरं जावं लागेल. कर्नाटकच्या हासन जिल्ह्यामध्ये हत्तीनं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि या जंगलामध्ये वनविभागाच्या 2 कर्मचाऱ्यांमागे हत्ती लागला. या हत्तीनं 2 कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र या 2ही कर्मचाऱ्यांनी पळ काढत आपला जीव वाचवला. महाकाय हत्ती मागे लागल्यानं या कर्मचाऱ्यांना पळताभुई थोडी झाली. ही सगळी घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ बराच व्हायरल होतोय आणि या व्हिडिओवर लोक भरभरून कमेंट्स सुद्धा करतायत. मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यामधील चित्त्यांना मोकळ्या जंगलामध्ये सोडण्यात आलाय. गामिनी चित्ता आणि तिच्या 4 बछड्यांना खुल्या पिंजऱ्यामधून मोकळ्या जंगलामध्ये सोडण्यात आलं आणि यामुळे आता कुनो अभयारण्याच्या मोकळ्या जंगलामधील चित्त्यांची संख्या 17 झाली आहे. 9 चित्ते अजूनही खुल्या पिंजऱ्यामध्ये आहेत आणि या चित्त्यांपैकी 14 बछड्यांचा जन्म भारतात झालाय. गामिनी आणि तिच्या बछड्यांना
खजुरी जंगल भागामध्ये सोडल्याची माहिती आहे। पर्यटकांना चित्ते पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली आहे। राम मंदिरामधील राम दरबारामध्ये पांढऱ्या संगमरवराचं सिंहासन तयार आहे। अयोध्येमध्ये रामनवमीच्या अगोदर ट्रस्टने भव्य राम मंदिराचे 8 नवीन फोटो प्रसिद्ध केलेत। तळमजल्याप्रमाणेच पहिल्या मजल्यावर सुद्धा सिंहासन बनवण्यात आलेलं आहे, तर गर्भगृहात भव्य कोरीव काम करण्यात आलंय। गर्भगृहासमोर मंडप उभारण्यात आलेला असून मंडपाचे खांब गुलाबी वाळूच्या दगडापासून तयार झालेले आहेत। रामजन्मभूमी संकुलात आणखी 14 मंदिरं बांधली जात आहेत आणि मूर्तींच्या स्थापनेसाठी 30 एप्रिल आणि प्राणप्रतिष्ठेसाठी 5 जूनची तारीख निश्चित करण्यात आली आहे। सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर लवकरच पृथ्वीच्या कक्षेमध्ये परतणार आहेत आणि त्यांना घेऊन स्पेसएक्स कॅप्सूल पृथ्वीवर रवाना होण्यासाठी निघालेला आहे। 19 मार्चला भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 ते पृथ्वीच्या कक्षेत परततील आणि या अंतराळवीरांना आज म्हणजेच मंगळवारी सकाळी ISS मधून अनडॉक केलाय। अंतराळवीरांचा हा प्रवास 17 तासांचा असेल। ते फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरणार असल्याचं नासानं म्हटलंय। नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलंय। या पत्रात प्रत्येक भारतीयाला तुमचा अभिमान आहे। तुम्ही हजारो मैल दूर असलात तरी तुम्ही आमच्या हृदयाजवळ आहात। पृथ्वीवर परतल्यावर भारतात नक्की या, असं मोदींनी म्हटलंय। तर हे पत्र शेअर करत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग म्हणतात, संपूर्ण जग सुनीता विलियम्सच्या सुखरूप परत येण्याची वाट पाहत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे भारताच्या या मुलीबद्दल चिंता व्यक्त केली आहे। भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर पोहोचण्यासाठी थोडा वेळ शिल्लक राहिलाय आणि त्यांच्या परतीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलंय। त्यांच्या भारतातील कुटुंबियांनी सुद्धा त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळेमध्ये यज्ञाचं आयोजन केलं आणि गुजरातमधील त्यांचे चुलत भाऊ दिनेश रावल यांनी सुनीता विलियम्स यांचा अभिमान वाटत असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। आमचं संपूर्ण कुटुंब अगदी आनंदी असून तिच्या परत येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, असं सुद्धा ते म्हणाले। गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका बंद फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात 95 किलोहून अधिक सोनं आणि लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। स्टॉक मार्केट ऑपरेटरच्या रिकाम्या फ्लॅटवर ही कारवाई करण्यात आली आहे। ईडी आणि दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे। तपासामध्ये 95.5 किलो वजनाची सोन्याची बिस्किटं आणि दागिने तसंच 60 ते 70 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। सुमारे 90 कोटी रुपयांना हा माल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत। अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित एका NGOच्या बंगळुरूमधील कार्यालयावर ईडीने छापा टाकला। यामध्ये जॉर्ज सोरोस फाउंडेशन, ओपन सोरोस फाउंडेशन आणि एम्नेस्टी यांसारख्या संस्थांचा समावेश आहे आणि यावेळी NGOच्या कर्मचाऱ्यांच्या घरांची सुद्धा झाडाझडती घेण्यात आली आहे। परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे। ओपन सोरोस फाउंडेशनने दोनही संस्थांना निधी प्रकरणी CBIने आरोपपत्र दाखल केलं। ओडिशा राज्यामध्ये हवामान खात्याने तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट दिलाय। राज्यामधील बौद्ध जिल्हा हा सलग दुसऱ्या दिवशी देशामधील सर्वात उष्ण जिल्हा ठरलाय आणि या जिल्ह्याचं कमाल तापमान 43.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय, जे शनिवारपेक्षा 1.1 अंश सेल्सिअसने अधिक आहे। तापमानाच्या बाबतीत झारसुगुडा आणि असे अनेक जिल्हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते। याशिवाय राज्यामधील 7 जिल्ह्यांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदलं गेलंय। संपूर्ण ओडिशामध्ये विशेषतः पश्चिम भागात उष्णतेची लाट आहे। आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्यासंदर्भात निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय। संविधानाच्या कलम 326 RP ॲक्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदार कार्डशी आधार लिंक केलं जाईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय आणि त्यामुळे आता निवडणूक आयोग आणि UIDAI या तांत्रिक तज्ज्ञांच्या चर्चेनंतर मतदार कार्डाशी आधार कार्ड लिंक केलं जाणार आहे। निवडणूक आयोग, गृह सचिव, कायदा मंत्रालय यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय।
त्यामुळे पॅन कार्ड नंतर आता मतदान कार्ड देखील आधार कार्ड सोबत लिंक केलं जाणार आहे. महायुद्धानंतर सर्वात जास्त काळ काश्मीर बेकायदेशीरपणे व्यापला गेल्याचा आरोप परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलाय. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या रायसिना संवाद 2025च्या दुसऱ्या दिवशी बोलताना जयशंकर यांनी अनेक मोठी विधानं केली आहेत. पाश्चात्य शक्तींनी काश्मीरचं वास्तव बिघडवलं असं म्हणत त्यांनी राजकीय हस्तक्षेपासंदर्भात पाश्चात्य देशांच्या वृत्तीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. जागतिक व्यवस्थेत वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची आणि समस्यांवर नवीन पद्धतीने उपाय शोधण्याची गरज असल्याची भावना एस जयशंकर यांनी व्यक्त केली आहे. औरंगजेबाची कबर आणि नागपूर घटनेप्रकरणी बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी ट्विट केलंय. कुणाची ही कबर किंवा समाधी नष्ट करणं योग्य नाही असं मायावती म्हणाल्यात. तसंच यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. समाजामधील परस्पर बंधुता, शांतता, सौहार्द बिघडत चाललेला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसंच अराजक घटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. नागपूरमध्ये अराजक घटना करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते असं सुद्धा त्या म्हणाल्या. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी हिंदी शिकण्याचं समर्थन केलेलं आहे. भाषा ही द्वेषासाठी नसल्याचं स्पष्ट करत नागरिकांनी शक्य तितक्या भाषा शिकाव्या असं आवाहन चंद्रबाबू नायडू यांनी केलंय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील त्रैभाषिक सूत्रांवरून केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये वाद सुरू आहे. अशामध्ये चंद्रबाबू नायडू यांनी हिंदीचं समर्थन केलंय. हिंदी शिकण्याचं समर्थन करताना नायडू म्हणाले की मातृभाषेचा विसर पडू न देता उपजीविकेसाठी शक्य तितक्या भाषा शिकणं महत्त्वाचं असल्याचं मत त्यांनी मांडलेलं आहे. मतदार ओळखपत्राच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला. या मुद्द्यावर चर्चेची मागणी उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांनी फेटाळल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. देशामध्ये अनेक मतदारांच्या ओळखपत्रांचा क्रमांक एक समान असून मतदार यादी आणि ओळखपत्रांमध्ये चुका असल्याचा मुद्दा विरोधकांनी सभागृहात उपस्थित केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्द्यावर सभागृहात बोलण्याची परवानगी मागितली, मात्र उपसभापतींनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे संतप्त विरोधकांनी सभात्याग केला. वक्फ सुधारणा विधेयकामधील दिल्लीमधील आंदोलनाला अनेक खासदारांनी उपस्थिती लावली. हे विधेयक आणण्यामागे देशांमधील शांततेचा भंग करण्याचा हेतू मोदी सरकारचा असल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास मुस्लिम एनडीए मधील घटक पक्षांना कधीच माफ करणार नाही असा इशारा सुद्धा ओवैसी यांनी दिलेला आहे. या विधेयकाला पाठिंबा देऊ नका असं आवाहन त्यांनी घटक पक्षांना केलंय. या विधेयकाच्या माध्यमातून मशिदी, दर्गे आणि कब्रस्तान ताब्यात घेण्याचा डाव सरकारचा असल्याचा आरोप ओवैसी यांनी केल्याचं पाहायला मिळालं.